आज सकाळी एक रॅली निघाली होती. कुणी मिळाना म्हणून पथक बोलवण्यात आले. पथक ढोल वाजून दमले. माणसं थांबायला तयार नाही जवळ. आणि त्या 4 पथकांची रॅली शेवटी कुणीतरी आलेला पाहुणा सुद्धा मध्येच सोडून निघून गेला. सभा सुद्धा झाली नाही. या सगळ्या जनतेनं त्या रॅलीकडे तोंड पाठ फिरवली. कारण या सगळ्यांना माहिती आहे की ही नगरपालिका कोणाच्या ताब्यात द्यायची. सगळ्यांना माहिती आहे शहर तालुका कोणाच्या ताब्यात द्यायचंय. सगळ्यांना माहिती आहे झालेली चूक कशी दुरुस्त करायची आहे. आणि तुमचा सगळ्यांचा जो प्रतिसाद आहे ते हेच दाखवून देतं की संगमनेर सेवा समिती ही प्रचंड मताधिक्याने विजयी होणार आहे. तीसही नगरसेवक आणि मैथिलीताई सगळे विजय होणार, लक्षात ठेवा. 3 जागांचं मतदान काहीतरी थोडंफार पुढे गेलंय. जायला नको होतं. निवडणूक आयोग कसा कारभार करते समजत नाही. कोणाच्या सांगण्यानं ऐकतंय हे समजत नाही. कुणी कार्यक्रम पत्रिका तयार केली होती सगळी निवडणुकीची हे समजायला तयार नाही. एवढा असा हा वेंधळा कारभार आम्ही पाहिलेला नव्हता. तो दुर्दैवानं दिसतोय. परंतु आपण काळजी करण्याचं कारण नाही. काहींना त्रास होणार आहे. परंतु आपले दिलीपराव पुंड आहेत तर रोजच लोकांमध्ये. आमच्या ताई आहेत दिघे ताई लोकांमध्ये वावरणारे आहेत. इसाक भाईंची मंडळी लोकांमध्ये वावरणार आहे. आज काय 20 दिवसांनी काय कधी निवडणूक घेतलं ते प्रचंड मताने विजय होणार आहे. काही काळजी करण्याचं काही कारण नाही. परंतु ह्या सगळ्या याच्यामध्ये आपले सगळे उमेदवार हे जास्तीत जास्त मताने विजयी झाले पाहिजे. मैथिलीताई आणि सगळे 30 उमेदवार. जास्त भाषणाची वेळ नसती. सगळे मुद्दे तुम्हाला समजलेले आहेत. सगळे विषय समजलेले आहेत. जनतेपर्यंत ते पोहोचलेले आहेत. परवाच्या सभेनं इथल्या संगमनेरच्या जनतेच्या पलीकडे जाऊन महाराष्ट्राच्या जनतेला समजलेत. त्या काळजी ती नाही. आता मतदान चांगलं घडून घ्यायचं ही काम तुम्हाला सगळ्यांना करायचं. अरे तुम्हाला म्हणजे काळजी कसली याच्यात लक्षात ठेवा. काही चूक जर लोकांनी केली तर तुमचा घराचा उतारा काढायला लोणीच्या वाड्यावर जावं लागेल तुम्हाला, हे लक्षात ठेवा. अजिबात आपण अत्यंत स्वयंपूर्ण आहोत. स्वाभिमानी आपण आहोत. मी सगळ्या विरोधकांसहित सगळ्यांना सांगेल की आपल्याला कोणाच्या परक्यांजवळ गहाण पडायचं नाही. आपल्याला आपला स्वाभिमान जपायचा आहे. आपली प्रगती आपल्याला करायची आहे. जनतेकरता शेवटच्या थरापर्यंत काम करायचंय. आपला जाहीरनामा सत्यजित तांबे यांनी सांगितला मला टेन्शन आलं. पण चला कमीत कमी माणूस विचार करतो की हे करू शकतो आम्ही. जो विचार करतो इतकं चांगलं करण्याचा प्रयत्न करतोय, इच्छा व्यक्त करतोय, तो काही ना काही करणारे चांगलं हे लक्षात ठेवलं पाहिजे. ज्यांना फक्त टोलच वसूल करायचं आहे टोल नाक्यावर. टोल नाका बाई झाला का नाही तुम्हाला अजून? आता तो टोल नाका नाही, नवे टोल नाके तयार झालेत. कुठेही टोल मागायचा कार्यक्रम चाललेला आहे. हे टोल नाके बंद करण्याचा कार्यक्रम आपल्याला करायचा आहे. अंमली पदार्थाचे इथे येणारच जे आहे हल्ला झालेला अंमली पदार्थ तो बंद करायचा आहे. हे सगळं आपल्याला करायचं आहे. कोणाचं गुलाम व्हायचं नाही. स्वावलंबी आणि स्वयंपूर्ण अशा प्रकारचं संगमनेर सर्वसामान्य जनतेचा आनंद निर्माण करणारं संगमनेर निर्माण करायचं आहे. आणि त्याकरता आता काळजी घ्यायची आहे. काही तास तुमच्याकडे आहेत. 24 तास असं समजा तुमच्याकडे. 24 तास अगदी काळजीपूर्वक जायचंय. प्रत्येक मत हे संगमनेर सेवा समितीला आणि सिंहाला पडेल याची काळजी घ्यायची आहे. मी सांगतो की मैथिलीताई आणि त्यांची टीम सगळी 30 जणांची टीम अत्यंत सुंदर सेवा केल्याशिवाय राहणार नाही ग्वाही आपल्याला या निमित्तानं देतो. आता विश्रांती नाही. 24 तास एकच काम. प्रचंड मताधिक्याने विजय करण्याकरता एक मत आपल्याबरोबर घेण्याचं काम करा. ते मतदान आपल्याला पडेल याची काळजी घ्या. एवढंच आवाहन करतो आणि माझे 2 शब्द संपवतो.